श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. असे स्वामींचे गोड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम दिगंबराय नमः लिहायला विसरू नका. हा स्वामी संदेश तुम्ही 10 मिनिटे जरी ऐकलात तर तुमच्यावर आज स्वामी नक्कीच प्रसन्न होतील. लोकांची ओळख आपल्याला होते. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन मोठे नाही. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमताचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्याविषयी माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. त्यापेक्षा सुपीक जागा तीच नाही, कारण जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते काहीतर द्वेष असो, विचार असो, प्रेम असो. स्वामी सांगतात, मोती होऊन कर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवावी ते श्रेष्ठ होय. कुठलीही व्यसन किंवा कुठलीही वाईट गोष्ट तोवर तुमच्या अंगाला लागत नाही जोवर तुम्ही स्वतः लावून घेण्याची इच्छा नसते. फूल जिथे जिथे जातं त्यावर आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष कारणासाठी आलेली असते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात. नकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटणार नाही, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चित आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्याची दिशा तरी नक्कीच मिळेल. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे. श्रीकृष्णाला गीता ही कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनालाच सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाला विकास होत असतो. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एवढी भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देत आहे, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, जे फक्त त्याच्याच हातात आहे. जे झाले ते चांगले झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस होत नाही. खरा श्रीमंती तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. अत्याधिक आराम आणि अत्याधिक प्रेम असणारा माणूस अपंग बनतो. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कुणालाच माहिती नाही. नाहीतर श्रीरामांना
रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता. तुमच्या स्वप्नात खूप मोठे ठेवा, ते पूर्ण करण्याची मेहनत भरपूर करा, मात्र ते पूर्ण न करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका. खोटं बोलून कुणाला आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मनात आपलेपण किती आहे हे महत्त्वाचं आहे. वेळ आली तर स्वतःची स्वप्ने तोडा, पण जवळची माणसं तोडू नका. आयुष्यात त्याच गोष्टी करा ज्या तुम्हाला आवडतील. लोकांचा विचार करत बसला तर आयुष्य असंच निघून जाईल. बोलणारा सहज बोलून जातो, पण तो शब्द कोरला जातो. जोपर्यंत विश्वासावर तडा जात नाही तोपर्यंत प्रत्येकाला आपल्या निवडीवर गर्वच असतो. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहे, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आई. जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्त मनोबल कमी करण्याचं असतं. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा. आपलेपणाने चांगलेपण कधीही सिद्ध करत, जेव्हा वेळ येईल तेव्हा स्वतःहून तो सिद्ध होईल. आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देत, त्यात आपण भूतकाळाशी झगडत बसण्याचे की भविष्यात विचार करत बसायचे की आपल्याला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे. अरे, कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळते. देणारा मनुष्य फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावा. अरे, या अहंकारामुळे मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्षमार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा, कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत स्वामी समर्थ आहेत तोपर्यंत कुणीही तुमचं काही वाकडं करणार नाही. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठा बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अंधपतन निश्चित आहे. दुसऱ्यांचं ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश होय. आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराची भक्ती आहे. लक्षात ठेवा, सामर्थ्य गुरु वचनात असते, साधन म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही. आम्हाला माहीत आहे की तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते. अशा निर्मळ हृदयात ईश्वर विसाव्यासाठी येतो. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरले आसू असलेले चेहऱ्यावर तेज पाहून मान हरपते. स्वामीचरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संत धरता कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.